नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल. भारतात एक नवीन क्रांती येत आहे आणि ती आहे इथेनॉल कारची. तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण सगळीकडे फक्त इलेक्ट्रिक व्हेइकलची चर्चा आहे. पण आज मी तुम्हाला इथेनॉल कार्सबद्दल सांगणार आहे, जे खरोखरच एक गेम चेंजर ठरणार आहे. पण याआधी मला एक सांगा, इथेनॉल म्हणजे नक्की काय? इथेनॉल हे एका प्रकारचे इंधन आहे, जे ऊस, मका आणि इतर शेती उत्पादनापासून तयार केले जाते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते पूर्णपणे भारतात तयार होऊ शकतं. कोणतीही गरज नाही आहे आपल्याला विदेशातून आयात करायची. आता मारुती सुझुकी भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी जून 5, 2024ला एक ऐतिहासिक गाडी लाँच करणार आहे. ती आहे वॅगन फ्लेक्स फ्यूल. ही गाडी 100% इथेनॉलवर देखील चालू शकते. आणि ही अनाउन्समेंट खुद्द युनियन मिनिस्टर नितीन गडकरी यांनी मे 23, 2024ला केली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या गाडीचे फायदे काय आहेत? पहिला फायदा, इथेनॉल इंधन पेट्रोलपेक्षा खूपच स्वस्त आहे. तुमचे महिन्याला ₹1000 वाचू शकतात. दुसरा फायदा, ते पूर्णपणे इको फ्रेंडली आहे. कार्बन इमिशन कमी होतात आणि हवा प्रदूषणसुद्धा कमी होणार आहे. तिसरा फायदा, भारतीय शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे कारण इथेनॉल शेती उत्पादनापासून तयार होतं, त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. आणि सर्वात मस्त गोष्ट म्हणजे ही गाडी 100% इथेनॉलवर चालतेच, पण तुम्हाला हवं असेल तर पेट्रोल किंवा इथेनॉल आणि पेट्रोल मिक्सचर देखील करता येतं. पूर्ण फ्लेक्सिबिलिटी तुमच्या हातात आहे. भारत सरकार या दिशेने खूपच गंभीर आहे. नितीन गडकरी यांचं लक्ष आहे की 2030 पर्यंत सर्व व्हेइकल्स इथेनॉल केपेबल बनवायच्या. हे केवळ एक एन्व्हायर्मेंटल स्टेप नाही, तर हा एक मोठा आर्थिक आणि कृषी बदल आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथेनॉल कार्स ही पूर्णपणे नवीन संकल्पना नाही आहे. ब्राझील आणि USA मध्ये या गाड्या खूप वर्षापासून चालत आहेत. पण भारतात हे पहिल्यांदाच होत आहे आणि खरोखरच खूप एक्सायटिंग आहे. तर मित्रांनो, हे आहे भविष्य. स्वस्त इंधन, स्वच्छ वातावरण आणि शेतकऱ्यांचा विकास सगळं एकत्र. जून 5, 2024ला वॅगन फ्लेक्स फ्यूल लाँच होणार आहे आणि ही असेल भारतातील इथेनॉल रेव्होल्यूशनची खरी सुरुवात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, व्हिडिओ सेव्ह करा आणि माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.